काल 29 जून देहू आळंदीहून पालख्या पंढरीपूरकडे निघाल्या. वारकरी आपल्या विठ्ठलाच्या भेटण्यासाठी वारीला निघाले. वारंवार घडणारी वारी, जीवाशिवाची भेट घडवणारी वारी, अहंकार विसरून कृतज्ञता शिकवणारी ही वारी म्हणजे महाराष्ट्राचा जणू कुळाचारच आहे. आपल्या आयुष्याला कळत नकळत मोठे करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जाणीव ठेवणं माणसाला नम्र बनवते. याचे साक्षात उदाहरण बघायचे आहे? मग भेटूया विशेष निमंत्रित डॉक्टर निशिकांत देशपांडे यांना. व्हीएनआयटी नागपूर इथल्या मेकॅनिकल विषयाचे विभाग प्रमुख व प्रोफेसर राहिलेले, तसेच वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथील व सिलचर आणि अगरतला येथील एनआयटीचे संचालक राहिलेले डॉक्टर देशपांडे सर सध्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोक्राझार आसाम येथील बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर निशिकांत देशपांडे यांना मी विचार व्यक्त करण्यासाठी येथे आमंत्रित करते. नमस्कार. सर्वप्रथम मी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल डॉक्टर अनुराधा हरकरी आणि डॉक्टर अंजली कुलकर्णी यांचे आभार मानतो. आणि उपस्थित असलेले प्रेक्षक आणि डॉक्टर रसाळ, शिरीषा साठे, डॉक्टर मायसेल्फ ऑफकोर्स स्वतःच नाही करणार, कारण मी इथे हा जेव्हा मला फोन केला अनुराधाने की उद्घाटन आहे, म्हटलं मी नक्की येणार. तर काय येणार ते माहित नाही, मी येणार नक्की म्हटलं. तर तू बोलशील का? म्हटलं मला बोलता तर येत नाही, कारण माझा विषय वेगळा आणि स्टुडंट मात्र अनेक असतात. आजही माझ्या प्रत्येक विद्यापीठात 5-5 हजार विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी म्हणजे प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता ह्याला प्रॉब्लेम म्हणून की काय ते प्रत्येकाने स्वतःवरती ठेवावं. मला आज थोडस या दिवशी एक वेगळं असं सांगावं असं वाटतं. पुष्कळांना माहीत आहेच, पुष्कळांना माहीत नसेलही, पण मी 1962 साली चंद्रपूरमधून नागपूरला 1962 ची त्या ठिकाणी एक सुंदर 473 प्रोफेसर्स कॉलनी हनुमान रोड, एक सुंदरस घर आहे, अजूनही आहे ते. पुष्कळांना माहित असेल. त्या घराचे प्रमुख डॉक्टर वसंत कृष्ण वराडकर, त्यांची पत्नी वसुमती वराड पांडे म्हणजे आमची शकुन, आणि डॉक्टर राजीव वराड पांडे, डॉक्टर संजय वराड. प्रत्येकाचं थोडं थोडं एक एक मिनिट मला सांगावं असं वाटतं, कारण हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर थोडंफार सांगेन की आमचा असा संबंध का. तर डॉक्टर वसंत कृष्ण वराड पांडे हे इस्लॉप कॉलेजमध्ये मराठीचे, इस्लॉप कॉलेज नागपूरचं प्रसिद्ध कॉलेज, पुष्कळांना माहीत असेल. तिथे ते मराठीचे प्राध्यापक, अतिशय सुंदर अक्षर, भाषेवरची कमांड, आणि त्यांनी कित्येक पुस्तकं लिहिलीत. त्यांच्या कथा, त्यांच्या कविता संग्रह, आणि त्यांच्याकडे खूप संग्रही होता मराठी गीतांचा. त्यावेळेस इंग्लिश तेवढा प्रकार नव्हताच, मराठीचा त्यांनी लिहिलेली गोल्डोबाची करामत, त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे संग्रही असले राजेशिव छत्रपती यांचा 10 कथांचा, तो 10 भाग यायचे, त्याचा तो कित्येक वेळा त्याला वाचन केलेलं आहे आणि खूप आवडायचं. आणि त्या कुटुंब प्रमुखाची पत्नी वसुमती वराड पांडे, त्यांनी असे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा, बहुतेक इथल्या काही डॉक्टर्सनी त्यांच्या घरी गेलेही असतील, प्रत्येक पाहुण्याचा आदर सत्कार इतका केलेला आहे. आणि घरचा मुख्य आधारस्तंभ असतो म्हणतात, माणसापेक्षा स्त्रीला जास्ती महत्व आहे खरं म्हणजे, तीच घर सांभाळते. आणि तिने अतिशय प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याचा, कोणी असो, राजूचे मित्र असो, संजूचे मित्र असो, कोणी असो, मात्र अत्यंत कुशलतेने घर एक हाती खंबून सांभाळ, स्वतःची तब्येत सांभाळून पूर्ण घर सांभाळलं. डॉक्टर राजीव
डॉक्टर राजीव हा त्यांची बॅचमेट आहे तिथे, आजच त्यांनी मला सांगितलं. अतिशय हुशार. शाळेपासून मी पाहिलेला आहे, लहानपणापासून पाहिलेला आहे. IGMC मध्ये तो प्रोफेसर म्हणून लागला, लेक्चरर म्हणून त्यावेळेस. अतिशय अतिशय चांगला शिक्षक म्हणून त्याला मुलं ओळखायची. त्यानंतर त्यांनी स्वतःच क्लिनिक सुरू केलं. पण डायबिटीस त्यावेळेस बहुतेक भारतात नव्हताच. पण त्यांनी त्यावेळेस डायबिटीसवर जर्मनीमध्ये जाऊन देखील त्याचं शिक्षण घेतलं. इतका चांगला. आणि त्यानंतर डॉक्टर संजय वराडपांडे. तोही एक चांगला डॉक्टर आणि तो सर्जन. असे अतिशय चांगलं कुटुंब होतं. होतं या शब्दात पुढचं काही बोलत नाही, पण होतं. अचानक एक दिवस काहीतरी झालं आणि त्यानंतर डॉक्टर अंजली कुलकर्णी आणि डॉक्टर सीमा, डॉक्टर अनुराधा हरकर. मी अनुराधा येतच नाही, थोडं सीमाच येतं. तर या दोघींनी ठरवलं की आपण आपल्या वडिलांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, जे काही त्यांनी लिहिलं आहे, ते आपण त्यांना इतरांना कळावं. त्याचे मग त्यांनी ऑडिओ केलीज, अनेक प्रकारे त्यांनी प्रयत्न केला आणि अतिशय सुंदर त्यांची ती जी पूर्ण त्यांचं जे होतं त्यांनी ऑडिओ रूपाने अवेलेबल करून दिलं. अजूनही कित्येक लोकांना मी सांगतो आणि ती अजूनही ती गोष्टी ऐका त्या, असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे. तर या दोन मुलींनी आपल्या वडिलांसाठी जे काही कृतज्ञता म्हणा किंवा त्यांचं आर्ट म्हणा, ती लोकांना जी दाखवली, खरंच असे फार कमी आढळतो आपल्याला की आपण आपल्या काहीतरी केलेल्या जुन्या पिढीचं नवीन प्रकारे मांडून दाखवतो. मला या दोघींचं मला खरंच अभिनंदन करावं असं वाटतं की हा त्यांचा प्रयत्न कितीतरी खूप स्तुत्य आहे. त्या आपल्या वडिलांनी केलेलं उत्कृष्ट कार्य या नव्या पिढीला दाखवण्यास त्यांनी अतिरिक्त कष्ट घेतले आहेत. त्यांचे इतकं मोठं हे योगदान आहे की वसंत काका आपल्या मुलींच्या योगदानाचा आनंद घेत असावेत असं मला वाटतं. या दोन बहिणींना आणि त्यांना रत्नाकर आणि प्रशांत यांनी ज्यांनी साथ दिलेली आहे ती अत्यंत मोलाची आहे. आता आम्हाला मी थोडस सीमाबद्दल बोलतो की तिने PhD केली बायोकेमिस्ट्री, बहुतेक बायोकेमिस्ट्री. आणि मग नाशिकला एका प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षक. आता तसाही शिक्षक म्हणजे फार त्रासदायकच असतो. मी तर सरकारी शिक्षक आहे, त्याला किती 45 वर्ष शिकवूनच राहिलोय. आणि पण तिने जो अनुभव घेतला त्याच्यानंतर ते पुण्यात आले आणि तिने काही दिवस करून पाहिलं, पण काही तिला असं मला वाटतं की फारस कंटाळा आला असतो त्या कामाचा, किंवा शिक्षकापेक्षा बाकीची कामं जास्ती असतात. प्रायव्हेटमध्ये तर खूपच जास्ती असतात. गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटमध्ये गव्हर्नमेंट आणखी शिक्षकांनी सगळे कामं करायचे, शिकवणं सोडून. हा कन्सेप्ट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये अतिशयच आहे. म्हणजे नेता उभा असला की त्याच्या प्रचारात करण्यापासून त्याचे बिल छापण्यापासून सगळे कामं यांनीच करायचे शिक्षकांनी, शिकवणार नाही. तर 5 मिनिटं फक्त मी थोडस बोलणार आता. आणि तिने मला सांगितलं 10 मिनिटाच्या वर बोलू नकोस, म्हणून 10 मिनिटाच्या वर आहे. तर 4 C महत्वाचे आहेत माझ्या दृष्टीने. या मी 5,000 मुलं वालचंद मध्ये पाहिले, 5,000 मुलं BNIT मध्ये पाहिले, 5,000 मुलं आसाम मध्ये पाहिले, अजूनही आत्ताही माझ्याकडे आता हजारो मुलं मी पाहतोय. आणि या मुलांना जो सुइसाइड कन्सेप्ट, फॅकल्टी सुइसाइड पाहिले, स्टुडंट सुइसाइड पाहिले आणि हाताळले पण. तर कदाचित या सर्व कामाचं म्हणून या तऱ्हेने मी विद्यार्थी हाताळले. कदाचित भारत सरकारने माझं त्याचं रिकॉग्निशन म्हणून मला वयाच्या 76, माझं वय 73 आहे, अजून 3 वर्ष काम करायला सांगितलंय. मी 76 पर्यंत चेअरमन बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आसाम मध्ये आहे. तर कदाचित मुलांबरोबर राहून अजून 3 वर्ष तरी
82 पर्यंत करायला काही हरकत नाही असं वाटतं. तर माझी मुलगी सायकॅट्रिस्ट अमेरिकेत आणि चाइल्ड सायकॅट्रिस्ट. हा म्हणजे अडल्ट सायकॅट्री मी पाहिली, चाइल्ड सायकॅट्री हे नवीनच प्रकार पाहिला. आणि आपल्याकडे अजून कोर्समध्ये सायकॅट्री शब्दच येत नाही. पुष्कळांना तर स्पेलिंग पण माहित नाही अजून. कित्येक मेडिकल स्कूलमध्ये असून ह्याला असं हा बहुतेक ते आपण पाठवून देऊ पागलखाना, पोरॅक पागलखाना तिकडचंच समजायचे. म्हणजे आपल्याकडे आपण हा विषय दिसला की बोलतच नाही आपण अर्धे लोक. पण अमेरिकन टेक्नॉलॉजी काही खूप चांगलं आहे असं म्हणत नाही, पण त्यांची पद्धतच वेगळी आहे. तर सिबलिंग जेलसी म्हणून माझ्या मी पाहिलं एक प्रत्यक्ष उदाहरण, की 2 मुलं आहेत माझ्या मुलीला, अशी मारामारी भांडाभांडी. आपला उपाय काय, मार 2 थप्पड, बरं कसली 2 थप्पड तिथे नाही. 1 तास बाप आतमध्ये, 1 तास पोरगा आतमध्ये, 1 तास माय आतमध्ये, आजी आजोबा बाहेर पाहून राहिले की हे काय चाललंय. 1 तास समजावून सांगणे. म्हणजे मला तर हा आश्चर्य धक्काच बसलं की असं कसं असते बाहेर. बाहेर आमचं एका मिनिटात सर्व करून दिलं असतं याला. पण ते असं आहे की पोरगाही सांगतो 114ला फोन करू का? अरे 114 म्हणजे पोलिसचा फोन आहे तो. ते घेऊन जातील आपल्याला मायबापासून पोरगं दूर, अशी परिस्थिती ती आहे. आता कदाचित जास्ती गरज असते त्या लोकांना, परंतु त्यांच्याकडे अवेअरनेस माझं म्हणणं की हा एक काहीतरी डिसीज आहेच, म्हणजे काहीतरी गडबड आहे. आपल्याला फक्त हार्ट, कॅन्सर, अशी डायबिटीज हे मोठमोठे रोग माहिती आहे, पण याच्याविषयी आपण कधी बोललोही नाही, कधी ऐकलंही नाही, कधी वाचलंही नाही. पण हे मला अनुभवलंय प्रत्यक्ष. बापरे! आणि रोज तिचे ते पेशंट आणि गन घेऊन हिंडणारे स्टुडंट, वेगळाच प्रकार आहे. आपल्याकडे तो प्रकार येऊ नये पुढे अशी अपेक्षा. तर 4 C's महत्वाचे आहेत. कंट्रोल युअर टंग. तुमच्या बोलण्यावर अतिशय विचार करून बोला. 2 मिनिटं लिहून बोला नाही म्हणत, 2 मिनिटं विचार करून बोला. अर्धे लोक त्यामुळे दुखावतात. कित्येकदा बंधू देखील 2 मिनिटांनी 15 वर्ष एकदा तुम्ही रागवला काय, तो 15 वर्ष तुमच्याशी बोलत नाही. कंट्रोल युअर टंग म्हणजे रागवू नका, बोलू नका. तोंडावर कंट्रोल ठेवा. जिभेवर कंट्रोल म्हणजे ऑटोमॅटिक पोटावर कंट्रोल आलाच. पण कंट्रोल युअर टंग, कुणाला दुखवू नका. आणि तेच मी प्रयत्न केला माझ्या पूर्ण इन्स्टिट्यूटमध्ये, की कुठल्याही स्टुडंटला मी दुखवलं, माझे डोर नेहमी ओपन राहायचे. दुसरा, कम्युनिकेट. सेकंड सी फॉर कम्युनिकेटर. बोला रे. आई बाप मुलं बोलत नाही. कालच पाहिलं अशी झापत होती, हा मराठी शब्द आमच्याकडचा, त्या कोरेगाव पार्कच्या त्या ओशोच्या आश्रमात निघाली, बाप मायलेक निघाली आणि काय झालं माहित नाही. त्या इतक्या जोरात त्या पोराला रागवती. म्हटलं आता तो ओशोतनं बाहेर आली आणि काय सुरू आहे म्हटलं, पूर्ण जगाला कळतंय की आई मुलाचा जोरदार वाजतोय. काहीतरी कम्युनिकेट करा, बोला. आजकाल मुलांशी बोलणं, वडिलांशी बोलणं, मोठ्यांशी, सगळ्यांशी बोलावंच लागतं. दुसरा महत्वाचा, बोला. कोऑपरेट. तिसरा सी, कोऑपरेट. समजून घ्या की तुम्हीच बरोबर आहे असं शक्य नाही आहे. आता मी माझ्या सुनेला म्हटलं की मीच बरोबर, तर ते कठीण आहे, ते शक्यच नाहीये. त्यांच्या समजून घ्या त्यांना. तिसरा सी म्हणजे कोऑपरेट अँड अंडरस्टँड. आणि सगळ्यात शेवटचा जो सी आहे, केअरिंग ऍटिट्यूड. अरे प्रेम करा, काळजी घ्या. केअरिंग. तुम्ही एक शब्द चांगले बोला ना, हा समोरचा माणूस असा 10 शब्दांनी तुम्हाला, एक स्टेप समोर 10 शब्द, 10 पायलं तुमच्या मागे यायला लोक तयार आहेत. फक्त प्रेम करा. आणि हेच बघितलं मी ऍज डायरेक्टर सिलचर नॉर्थ ईस्ट, अतिशय डिस्टर्ब पार्ट आहे तो. कदाचित तेच कारण असावं मला पाठवण्याचं, कारण मी जास्ती बोलते म्हणून. माझं 24 तास मी विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, पाल्यांसाठी, सगळ्यांसाठी ओपन ठेवले. दिवस असो रात्र असो. कारण अतिशय अनेक प्रॉब्लेम्स आहेत, अनेक. ड्रग्स, ड्रिंक्स, काय नाही ते. आणि होम सिकनेस. पहिल्यांदा येतात, विषयात नापास होतात, इंग्लिश येत नाही, सगळं इंग्लिश मध्ये शिकतात. तो एक मेजर प्रॉब्लेम असतो, लँग्वेज बॅरियर. तर हे सगळंच करून, परंतु एक आहे,
लेटस आपण आपल्या हृदयात बोला, प्रेमाने बोला आणि सगळं शक्य आहे. हे सगळं शास्त्र सहज सोपं आहे. तर एवढं बोलतो मी. थँक्यू व्हेरी मच. आणि सगळं मला इथे संधी दिल्याबद्दल सीमाचे आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. डॉक्टर देशपांडे यांचं मनोगत नक्कीच सगळ्यांच्या हृदयाला भिडलं असेल. देशपांडे सरांचा पुन्हा एकदा धन्यवाद.